एका जंगलात एक ससा दबकत दबकत फिरत होता। तो पळसाच्या झाडाखाली आला आणि पळसाचं एक मोठं पान त्या सशाच्या अंगावर पडलं। पान पडल्याबरोबर सशाचं संपूर्ण शरीर झाकल्या गेलं। बेदरलेला घाबरलेला ससा पळसाच्या पानाला आभाळ पडलं समजून जंगलात सैरावैरा धावत सुटला आणि ओरडू लागला, आभाळ पडलं, आभाळ पडलं। सशाला ओरडत ओरडत धावताना बघून छोट्या मोठ्या प्राण्यांनीही एकच गलका सुरू केला, आभाळ पडलं, आभाळ पडलं। मग सशासोबत सशा इतके प्राणी, मग कोली, लांडगी, कुत्री, छोटे मोठे प्राणी धावू लागले। जंगलात एकच हल्लकल्लोळ माजला। समोरून येणाऱ्या मोठ्या हत्तीने सशाला थांबवलं आणि विचारलं, अरे का पळतोयस? ससा म्हणाला, वेळ नाही, आभाळ पडलंय, तूही पळ, तुझ्याही अंगावर पडेल। हत्तीनं सशाला थांबवलं, आपल्या सोंडेत पकडलं, आपल्या पाठीवर बसवलं आणि म्हणाला, पाठीमागं बघ, आभाळ कुठे पडलंय का? आभाळ पडलेलं नव्हतं। ससा मात्र पळसाच्या पानालाच आभाळ समजून पडल्याचा गोंधळ घालत होता। जंगलातल्या पानगळतीत अशी पानं रोजच गळतात आणि छोट्या मोठ्या प्राण्यांना, बेदरलेल्या प्राण्यांना आभाळ पडल्याचा भास होतो। पंचतंत्रातली ही गोष्ट सांगण्यामागचा माझा हेतू काय आहे हे आपल्याला पुढच्या व्हिडिओतून लक्षात येईल। उद्धव ठाकरेंनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या एका परिपत्रकाचा उल्लेख केला। खरं तर प्रेस कॉन्फरन्स संपल्यावर उद्धव ठाकरे आत गेले होते। आत गेल्यावर उद्धव ठाकरेंच्या हातात एक परिपत्रक देण्यात आलं आणि त्या परिपत्रकाला घेऊन उद्धव ठाकरे परत एकदा आतमध्ये आले आणि मग त्यांनी काय जे काही बोलले ते तुम्हाला मला दाखवायचं आहे। पण हे मी जे सांगतोय, प्रेस कॉन्फरन्स घेऊन आत गेले, आत बसल्यावर परिपत्रक मिळालं आणि मग त्यावर ते बोलायला आले, याची खात्री पटण्यासाठी तुम्हाला अगोदर त्यांनी ते स्वतः सांगितलंय ते ऐका। मला जरा तसदीद येतोय, कारण पत्रकार परिषद घेऊन आत गेल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांचं एक प्रेमपत्र सगळ्या पक्षांना आलेलं आहे। ते प्रेमपत्र तुमच्यापर्यंत आलं असेल किंवा नसेल, पण माझ्या हातात आलेलं आहे। ऐकलं? आता हे ऐकल्यावर आम्हाला उद्धव ठाकरेंना नेमकी अशी भीती काय वाटली की ज्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंनी एवढं तातडीनं वापस येऊन पत्रकारांना थांबवून बोलावं? जरा उद्धव ठाकरेंच्या तोंडून उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेली भीती ऐकूया, ऐका। याच्यामध्ये असं आहे की आम्ही जे सर्व राजकीय पक्षाचे नेते हेलिकॉप्टर विमानाने जे फिरणार आहोत, त्या हेलिकॉप्टर आणि विमान यांचा प्रकार, नंबर, संबंधित सगळं याच्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींची नावं, त्यांच्यासोबत आलेल्या वस्तू इत्यादीबाबत तपशीलवार माहिती आगमन आणि प्रस्थानाच्या 3 दिवस अगोदर या कार्यालयास कळवण्यात यावी। तसेच सदरची माहिती आदर्श आचारसंहितेच्या दृष्टीने या कार्यालयास अद्ययावत करणे आवश्यक आहे व अद्ययावत केलेली माहिती भारत निवडणूक आयोग वगैरे 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 ते केलेलं आहे। याचं मी स्वागत एवढ्यासाठी करतो कारण राहुल गांधींचं सामान तपासतानाचे फोटो आले। मला अशी खात्री आहे की उद्यापासून ज्यांनी गेले 10 वर्ष पंतप्रधानपद भूषवलं होतं आणि आज जे भाजपचे एक नेते आहेत ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची सुद्धा झाडाझडती घेतानाचे फोटो हे रोज आपल्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियातून संपूर्ण देशाला पाहायला मिळतील। ऐकलं? आता मुळात हे परिपत्रक आहे, नोटीस नाही, सूचना नाही। निवडणूक आयोगाने अशी परिपत्रकं काढायची असतात, ती राज्याच्या पक्षांना द्यायची असतात। आता साधारणतः आपण बघतो की रस्त्यावरती प्रवास करताना गाड्या अडवल्या जातात, त्यात किती पैसे आहेत हे तपासलं जातं आणि त्यातून वेगवेगळी धन जप्त केले जातात। म्हणजे काळ्या पैशाचा वापर निवडणुकीत होऊ नये यासाठी ते अपेक्षित आहे। खरं तर निवडणूक आयोगानं सुरू करायच्या आधीच वेगवेगळ्या ठिकाणी पैसे पोचलेले असतात, हे एक वेगळं वास्तव आहे। पण ही तपासणी आणि या गोष्टी नियमित आहेत। म्हणजे झाडाची जशी पानं गळतात तसं निवडणूक आयोगाची पानं देखील परिपत्रकाच्या रूपानं येत असतात। आता या परिपत्रकाचा अर्थ असा काढला गेला की फक्त आमच्या तपासण्या होणार आहेत। म्हणजे उद्धव ठाकरेंनी हे पण सांगितलं की तुमच्याकडे एक्सेस स्टाफ असेल तर आमच्या घरी पाठवा, जरा ऐकून घ्या। आणि निवडणूक आयोगाला मी आणखीन एक सूचना करतो, जर तुमच्याकडे जास्त स्टाफ असेल तो आमच्या घरी पाठवला तर बॅगा भरायला आम्ही त्यांची मदत घेऊ शकतो, की जेणेकरून बॅग भरण्यापासून मग सगळं काही तुमच्या हातामध्ये आम्ही द्यायला तयार आहोत।
म्हणजे मग आम्हाला ह्या कळवाकळवीची काही वेगळी भानगड करण्याची आवश्यकता नाही आहे. ऐकलं? म्हणजे आमच्या घरी पाठवा, मग आम्ही वेगळी तपासणी करण्याची गरज पडणार नाही. काय प्रकार आहे हा सगळा मला कळला नाही. म्हणजे असं कुठं असतं का? मुळात ही नोटीस नाही तर परिपत्रक आहे आणि ते सगळ्यांना दिलं जातं. ते भाजपला दिलं जातं, ते काँग्रेसला दिलं जातं, ते राष्ट्रवादीला दिलं जातं, ते राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिलं जातं, ते शिवसेना उबाठा गटाला पण दिलं गेलेलं आहे, ते तृणमूलला दिलं गेलं आहे, ते आम आदमी पार्टीला दिलं गेलं आहे. आता बिचाऱ्या आम आदमीकडे पैसे आहेत की नाही माहीत नाही, कारण केजरीवालांना पकडल्यामुळे त्यांच्याकडचे सगळे पैसे केजरीवालांच्याच घरी आहेत आणि ते तर बाहेर पैसे पाठवायचा हा प्रश्न पडला असेल. असो, जे काय असेल ते असो. तर हे परिपत्रक काढणं यालाही आभाळ पडल्याचा आभास करून आम्हाला रोखलं जातंय, आम्हाला रोखलं जातंय, आम्हाला रोखलं जातंय, जो काही गोंधळ सुरू आहे ना त्याचं मला आश्चर्य वाटतं. तुम्हाला आठवत असेल, मध्ये गुजरातमध्ये एकदा राहुल गांधीच्या सभेला जाण्यासाठी म्हणून काही काँग्रेसच्या नेत्यांना रोखलं होतं. त्यामध्ये ते आमदार झालेले एक भाई जगताप होते, अजून त्या यशोमती ठाकूर होत्या. त्यांना रोखलं होतं आणि आम्हाला का रोखलंय, तो नेमका निवडणुकीचा काळ होता, आम्हाला का रोखलंय असा त्यांचा संतप्त सवाल होता आणि हे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे अशा अर्थाची ओरड केली गेली होती. आता ही ओरड ऐकल्यानंतर आमच्या मनात प्रश्न असा पडतो की अशा स्वरूपाच्या गोष्टी तपासल्या गेल्या आहेत त्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची गाडी अडवल्या गेली, थांबवलं गेलं, तपासणी केली गेली, त्यांनी त्याला सपोर्ट केला होता. कर्नाटकचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री, आताचे नाही, त्यांची गाडी अडवली होती, त्यांनी तपासामध्ये पूर्ण सहकार्य केलं होतं, गोंधळ नव्हता केला. फरक फक्त इतका आहे की राहुल गांधींची तपासणी झाल्यावरती त्याचे व्हिडिओ केले जातात आणि राहुल गांधींची तपासणी होते आहे हे दाखवलं जातं. मोदींची तपासणी होणार असेल, अमित शहांची तपासणी होणार असेल तर अमित शहा किंवा मोदी आपलीच यंत्रणा आपली तपासणी करते आहे हे मोठेपणा दाखवायला व्हिडिओ करत नाहीत आणि त्याला प्रसारित करत नाहीत. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. पण याचा अर्थ असा होतो का की गोंधळच केला पाहिजे? आणि खरं सांगू का, उद्धव ठाकरे ज्या मर्दपणाच्या गोष्टी करतात त्या मर्दपणात तर हे असलं रडणं अजिबात शोभत नाही, अजिबात शोभत नाही. मग आम्ही खरा निवडणूक आयोग म्हणू वगैरे वगैरे. मर्दाचे असाल तर त्यांची तपासणी करून दाखवा, मर्द असाल तर यांची तपासणी करून दाखवा. मध्ये मध्ये तर उद्धव ठाकरेंनी देशभरात भारतीय जनता पार्टीला 45 जागा मिळून जातील, फक्त 45, वर जाणार नाही. 450 सोडून द्या, 45 मिळाल तरी नशीब असं विधान करून टाकलं. मर्दोवाली बात करते उद्धव ठाकरे, त्यांचं काय ते काही बोलू शकतात. पण यांच्या याच मर्दपणाच्या गोष्टीला मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी जे काही उत्तर दिले ना ते फार ऐकण्यासारखं. जरा बघा. उद्धव ठाकरेजी, हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल, मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे, भारतीय जनता पार्टी देशात 45च्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल. आणि मी तुम्हाला प्रति आव्हान देतो, देशात जाऊ दे, महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही 18 होतात आमच्यामुळे, आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही 18 आलात तर मी राजकारण सोडेन. उद्धवजींना खुलं आव्हान आहे, देशात भारतीय जनता पार्टी 45+ जाणार नाही म्हणालात, भाजप 45च्या वर गेलात तर राजकारणातून निवृत्ती घ्याल, त्या ठिकाणी अपमान सहन कराल, मर्दांचा शब्द द्या. आणि जर महायुती म्हणून शिवसेना सोडा उद्धवजी, तुमच्या युतीत 18च्या वर तुम्ही महाराष्ट्रात गेलात तर आशिष शेलार राजकारण सोडेल. मर्द असाल तर शब्दावर टिका. ऐकलं? उद्धव ठाकरेंनी या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. परिपत्रकाला उगाच आभाळ पडल्याचं आव्हानने आणि आम्हाला अडवतात असा गोंधळ घालणे हे काही बरं नाही आहे. आणि जर खरंच उद्धव ठाकरे मर्दपणाच्या गोष्टी करतात आणि ते मर्द असल्याचं सांगतात तर त्यांनी आशिष शेलारांचं चॅलेंज ओपनली स्वीकारावं, एवढीच छोटी अपेक्षा आहे. धन्यवाद.